गुड कोलेस्ट्रॉल काय असते, बॅड कोलेस्ट्रॉल काय असते हे आज समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये सर्व पेशींना कोलेस्ट्रॉलची गरज असते. 70 ते 80% लिव्हर स्वतः कोलेस्ट्रॉल बनवते. पण कोलेस्ट्रॉल हे फॅट सोलेबल आहे आणि आपल्या रक्तात जो प्लाझ्मा आहे तो 70% वॉटर सोलेबल आहे. कोलेस्ट्रॉल शरीरातील सर्व पेशींना LDL मार्फत पोहोचविले जाते, म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. ज्या पेशींना कोलेस्ट्रॉलची गरज असते ते घेतात आणि बाकी वाचलेला कोलेस्ट्रॉल रक्तात जमा राहतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतात. रक्तामध्ये जमा असलेला कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये घेऊन जाणे गरजेचे असते. हे काम HDL हाय लिपोप्रोटीन करते. HDL म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल, LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. LDLचे प्रमाण रक्तात जास्त असले की हृदयविकार होऊ शकतो आणि HDLचे प्रमाण शरीरात मुबलक असेल तर HDL रक्तातील कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये आणतो व शरीराबाहेर घेऊन जातो. शरीरामध्ये HDLचे प्रमाण वाढवण्यासाठी चांगली झोप घेतली पाहिजे. रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. म्हणजेच एक हेल्दी लाईफस्टाईल जगणे गरजेचे आहे. अशाच हेल्दी टिप्ससाठी मला फॉलो करा, कोच संदेश चिपकर.